नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येते काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाची। माझा 2 वेळा पराभव झाला तरी सुद्धा प्रणिती किंवा मला भाजपकडून ऑफर येत आहेत असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे। अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलं। भाजपकडून सुशीलकुमार शिंदेंना कोणतीही ऑफर आलेली नाही असं उत्तर यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला आणि प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचं म्हटलेलं आहे। माझा 2 वेळा पराभव झाला मात्र तरी सुद्धा भाजपकडून आम्हाला ऑफर असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमामध्ये म्हटले। मात्र भाजपकडून सुशीलकुमार शिंदेंना अशी कोणतीही ऑफर नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। बीजेपी मध्ये येऊन होतं आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पडला नाही। आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणिती शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे। प्रदेश अध्यक्ष म्हणतात आम्ही अशी कुठलीही ऑफर शिंदे साहेबांना दिलेली नाही आहे। एक प्रकारे आपण खोटं बोलतो असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणाने, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। स्फोट केलेला आहे की माझा जरी 2 वेळा पराभव झाला असला तरी सुद्धा प्रणिती आणि मला भाजपची ऑफर आहे असं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। आता मी ते विषय ऐकलं नाही, पण आता सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। महाजन म्हणतात तुम्ही आलात तर तुमच्यासाठी आनंद असेल, ते तुमचं स्वागत करते तुमच्या पक्षात। कोण म्हणाले? गिरीश महाजन म्हणतात। गिरीश महाजन, ठीक आहे, नितेश राणे म्हणतात की धन्यवाद। दुकान बंद झालेलं आहे, त्यामुळे मुलीला निवडून आणण्यासाठी असं त्यांच्याकडून विधान केलं चाललंय असं नितेश राणे म्हणतात। नितेश राणेंना बोलायचं असेल ते बोलू द्या, पण मी त्याला काही उत्तर देणार नाही। सुशीलकुमार शिंदे सारख्या जुने काँग्रेसचे नेते आहेत, ज्यांना दिसते ती काँग्रेस राहिली नाही, ती विचारधारा राहिली नाही। राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची अधोगती सुरू आहे आणि मग अशा वेळेला जर देशाला पुढे नेण्याचं काम, कधी काळी काँग्रेसनं त्या ठिकाणी चांगल्या भावनेतनं काम करणारी पिढी होती, ती जर आज मोदी साहेब त्या ठिकाणी करत असतील तर पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी मोदी साहेबांना समर्थन द्यावं अशा प्रकारची एक मानसिकता मोठ्या प्रमाणावर आज रूढ झालेली दिसते। राज्यपालांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिले किती आहेत? आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात, असंच आहे सुरू। पण मला विश्वास आहे की प्रणिती काय आणि सुशीलकुमार शिंदे साहेब काय, ते लोक कट्टर सर्वधर्म समभावाच्या विचाराचे आहेत, व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील। पक्ष सोडायचे 2 कारणं असतात, एक तर भीती असते, नाही तर पॉवरची ग्रीड असते। हे 2च कारण आहे जेणेकरून कोणी आपला पक्ष, नाही तर आईवडिलांना कोणी सोडत असतं का?